राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांचा 80वा वाढदिवस 12 डिसेंबर रोजी व्हर्च्युअल रॅलीच्या माध्यमातून साजरा करण्यात येणार असल्याची माहिती शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने बुधवारी पत्रपरिषदेत देण्यात आली। या व्हर्च्युअल रॅलीचे थेट प्रक्षेपण मुंबईवरून 12 डिसेंबर रोजी करण्यात येणार असून प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी शहर आणि ग्रामीण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे। या निमित्ताने जिल्ह्यातील सर्व माजी आमदार, राज्य पदाधिकारी, सर्व सेलचे पदाधिकारी उपस्थित राहतील। कोरोनाचे संकट लक्षात घेता राज्य शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून हा वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे। या उपक्रमात सर्वांनी उपस्थित राहावे, सहभागी व्हावे असे आवाहन शहर जिल्हाध्यक्ष राजेंद्र महल्ले। 12 तारखेला साहेबांचा वाढदिवस आहे। या कोविडच्या वातावरणामुळे तो वाढदिवस आपण मुंबईत मोठ्या प्रमाणात साजरा करू शकत नाही, परंतु साहेबांना, पक्षाच्या कार्यकर्त्यांना, पक्षावर प्रेम करणाऱ्या मतदारांना आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना एका वेळी संबोधित करायच्या दृष्टिकोनातून, म्हणजे तुम्ही असं समजा की एका जिल्ह्यातून 8 तालुके, प्रत्येक तालुक्यातून 500 आणि अमरावती शहरातून 1000, म्हणजे एक 9000 लोक जर आपण पकडले एका जिल्ह्यात, 15 तालुके, 15 गुणिले 5 7.5, म्हणजे एका जिल्ह्यात कमीत कमी 8 ते 10,000 लोक असे जर आपण 35 जिल्हे पकडले तर इतक्या लोकांना ते ऍट ए टाइम पूर्ण महाराष्ट्रात संबोधित करतील। आणि ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुनील वराडे यांनी केले। जिल्हा स्तरावर वराडे मंगल कार्यालयामध्ये एक मोठा स्क्रीन लावला जाईल, सिनेमा थिएटर सारखा, आणि तिथे सर्व जातीचे, सर्व धर्माचे, सर्व पक्षाचे लोक आम्ही आमंत्रित करणार आहोत। या जिल्ह्यात, या शहरातले सगळ्यात मोठे मोठे लोक तिथे बोलवण्याचा प्रयत्न आमचा राहील आणि तिथे दुपारी 11 ते 1 या दरम्यान कार्यक्रम होणार आहे। त्या दरम्यान एखादा प्रश्न एखाद्या ज्येष्ठ माणसाला असं वाटलं की शरद पवार साहेबांना विचारावं तर त्यांना निश्चित तो विचारता येईल आणि त्या दृष्टीनं हा प्रयत्न राहणार आहे। अमरावती जिल्ह्यातल्या बाकी जेवढेही तालुके आहेत त्या प्रत्येक तालुक्यात आम्ही मंगल कार्यालय प्रत्येक तालुका अध्यक्षांनी भाड्याने घेतलं आहे। त्या मंगल कार्यालयामध्ये अशाच प्रकारच्या स्क्रीन राहतील आणि तिथे सुद्धा तो तालुका वाईज आपले लोक बोलावून आणि इतर लोक बोलावून तिथे सुद्धा शरद पवार साहेबांचा कार्यक्रम पाहण्यात येईल, जेणेकरून शरद पवार साहेबांचा कार्यक्रम अमरावती जिल्ह्यातल्या सामान्य शेवटच्या माणसापर्यंत पोहोचला पाहिजे। या दृष्टीनं या 80 वर्षाच्या योद्ध्याला सगळ्यांनी पाहावं, या दृष्टीनं हा कार्यक्रम आयोजित केला आहे। कोरोनामुळे या कार्यक्रमाची अशा प्रकारे आम्ही स्थापना केली। या पत्रपरिषदेला माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख, माजी उपसभापती शरद तसरे, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सुरेखा ठाकरे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा संगीता ठाकरे, गुड्डू धर्माळे आणि सर्व सेलचे पदाधिकारी उपस्थित होते। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।